आई काय झालंय? काय नाही. आई ऐक ना प्लीज. हे बघ, तू माझं शांतपणे म्हणणं ऐकून घेणार आहेस का? मी शांतच आहे. त्याचाच तर त्रास होतोय ना. आय नो तुला असं मनापासून बोलावं असं वाटत असेल, मन मोकळं करावं असं वाटत असेल. मी आहे ना, तू बोल ना, पण प्लीज अशी शांत राहू नकोस. मला तुझा कन्सर्न कळतोय कभी, बट ऑनेस्टली मला कुणाच्याच सहानुभूतीची गरज नाहीये. मी माझं डिसिजन घेतलंय. आई प्लीज असं नको करूस ग. बघ, परत एकदा विचार कर. तू आतापर्यंत देवाची वाट पाहिलीस ना, मग आता आयुष्यभर वाट बघू? आणि कशाची वाट बघायची? तेव्हा परत येतील याची, की ते आल्यानंतर मला परत नकार कधी देतील या गोष्टीची? काय केलं नाही मी त्यांच्यासाठी कबीर? कुठे कमी पडले मी? ते मला एकटं सोडून निघून गेले. गाई प्लीज असं नको वागूस ग. हे बघ, तुझं देवांवर ना खूप प्रेम आहे. आय नो. तू नाही राहू शकत ग देवाशिवाय. कोणी ठरवलं हे? देवानी गृहीतच धरलंय ना मला. तुम्ही सगळे गृहीत धरताय मला. मी काय करायचं, काय नाही करायचं, मी कसं वागायचं, हे सगळं तुम्ही ठरवणार. आणि मी जर का तसं नाही वागले, त्याचा सगळ्यांना त्रास होतो. पण कुणी माझा विचार करत नाही की मला किती त्रास होतोय ते. आई असं नाहीये ग. हे बघ, तुला कोणी गृहीत धरत नाहीये, पण तू स्वतःच्या आयुष्याचा खेळ करतेस असं नाही वाटत आहे का तुला? तुझं प्रेम आहे एका माणसावर आणि तू लग्न करतेस दुसऱ्या माणसाची. का आई? अगं तू एक नाही, 3 लोकांची लाईफ स्पॉइल करतेस. मी करते? सिरियसली? देवा काय करताय? देवांनी डिसिजन घेतलंय ना हे. जर का कोणी 3 लाईफ स्पॉइल करत असेल तर ते देवा करताय. यात माझी काही चूक नाहीये. बघ, तुझी चूक आहे असं नाही म्हणत आहे मी. आय थिंक वी आर डन विथ दिस कबीर. आता माझे डिसिजन्स मी स्वतः घेणार आणि त्याचे जे काही परिणाम होतील ते मी भोगायला तयार. उद्या ना मला कुणाला ब्लेम नाही करायचं की कुणामुळे तरी माझं असं झालं. नाही, मी माझे डिसिजन्स घेतलं आणि जी काही माझी लाईफ होईल ती माझ्यामुळे होईल. काही प्लीज. हे बघ, अजूनही वेळ गेली नाहीये. विक्रांत सर एवढे समजूतदार वागतायत ना, मग तू का अशी वागतेस? प्लीज आई. हे बघ, देवा येईल ग. ओके, देवा येणार. आय एक्सेप्ट. मग काय होणार? देवा आल्याने ही सिच्युएशन कशी बदलणार आहे? नाही बदलणार ना. देवांनी त्यांचा निर्णय घेतलाय, तो त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलाय. मी माझा डिसिजन घेतलाय. आता देवा आल्याने किंवा न आल्याने आमचे निर्णय बदलणार नाहीये. प्लीज. हे बघ, तू एकदा विक्रांत सरांशी बोल प्लीज. एकदा माझ्यासाठी. मला तुझा कन्सर्न कळतोय, पण तू हे विसरू नकोस की मी तुझी आई आहे. मला समजवण्याचा प्रयत्न नको करूस. आय थिंक आय एम मॅच्युअर्ड इनफ टू टेक माय डिसिजन. डाली, डाली, ए डाली, घरात कुणी आहे का? डाली, घरात कुणी आहे का? अरे घरात कुणी आहे का नाही? अक्का, तुम्ही इथे? हे ढापल्या, तू इथं काय करतो रे? हे मी बरं बरं झालं तू भेटला, बरं झालं. अरे मी ते डॉलीच्या आईकडे आले बोलायला, कळलं का? तुम्ही मॅमना भेटायला आलात का? म्हणजे कशाबद्दल? काय झालं एवढं बावचाळायला? काय झालं? अरे एकदा मुलीच्या आईची परमिशन मिळाली ना, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नसतं, सगळं छान होईल, कळलं का? हा, तुमचं म्हणणं तर बरोबर आहे, पण पण बिन काय नाही. आता इथून परमिशन घेतल्या बिगर जाणार नाही मी. कुठे आहे त्या डालीची आई? डाली. अक्का ऐका ना. हे बघा, तुम्ही माझं ऐका, त्या नाही ऐकणार. तुम्ही जा इथून. कसं नाही ऐकणार? मी त्यांना ऐकवणार, मी त्यांच्याकडनं परमिशन घेणार, मगच इथून जाणार. मी जाणार नाही. डालीच्या ऐका ना. ऐका. मला माहित आहे तुम्हाला काय सांगायला आली आहेस.
झालं ना तुझ्या मनासारखं? खुश आता? नाही. का? अजून काही बाकी आहे? हा, डॉली आणि देवाचं लग्न. What? तुला केव्हापासून डॉली आणि देवाचं लग्न व्हावं असं वाटायला लागलं? पण ते आता शक्य नाहीये. का? का शक्य नाहीये? अहो, दोघांचं एकमेकांवर लय प्रेम. त्यांना वेगळं करू नका, त्यांचं लग्न लावून द्या. आपल्याला वाटलेलं तू इकडे आली ना, तू चल घरी. नाही सत्या, जोपर्यंत ह्या देवा आणि डॉलीच्या लग्नाला परवानगी देत नाही तोवर मी इथून हलणार नाही. म्हणजे कायम इथंच राहणार आहेस तू? जे मला आवडणार नाहीये. आणि अशा बेजबाबदार माणसाशी माझ्या मुलीचं लग्न लावायला मी मूर्ख नाहीये. ती जबाबदारी मी घेते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आजपर्यंत जो त्रास दिला ना त्याची मी माफी मागते. तुम्ही मोठे आहात, तुम्ही असं वागू नका. डॉली आणि देवाचं लग्न लावून द्या. त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. डॉली आणि विक्रांतचं लग्न होणार हे फायनल आहे. तुझा देवा जरी आला ना तरी ह्यात बदल होणार नाही. नका हो, नका असं करू. माझी चूक मला कळलीये. त्या लेकरांना नका हो वेगळं करू. तुझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलीला द्यायला मी काही मूर्ख नाहीये. बरं झालं तिचं लग्न देवाशी होत नाहीये. त्यांचं प्रेम असताना एवढं चढलंस, मग लग्न झाल्यानंतर काय केलं असतं? मी आता वेडवाकडं काय पण नाही वागणार. माझ्यावर विश्वास ठेवा. एवढी घाई करू नका हो. देवा येईपर्यंत तरी थांबा. मी पदर पसरते, मला माफ करा. तुला माफ करू? अक्का, तू जो विरोध करत होतीस ना तोच बरोबर होता. तेव्हाच मी तुझं ऐकायला हवं होतं. पण चलो, देर आहे दुरुस्त आहे. माझा जेवढा पाहिजे तेवढा अपमान करा. वाटेल ते बोला, मी हुकचू बोलणार नाही. ए अक्का, कशाला एवढं बोलते? नाही ऐकणार आता त्या. चल ना घरी तू. सत्या थांब, मला अडू नको. माझ्या देवासाठी माझं प्राण गेले तरी चालेल, पण मी इथून हलणार नाही. मी देवाला शोधून आणते, मला थोडा वेळ द्या. इम्पॉसिबल. आता ते शक्य नाही. हे कसं शक्य आहे? म्हणजे आपला प्लॅन आता जवळ संपत आलाय आणि तुला मोनिका मॅमना भेटायचंय. प्लीज 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 जरा वेळ थांब ना माझ्यासाठी. अगं राधा, आपण तुझी मस्करी करत होतो. हे बरं आहे बाबा, मला टेन्शन आलं होतं ना. टेन्शन कसला? काही नाही रे, आपलं सरप्राईज मोनिका मॅमना कळलं असतं तर म्हणून टेन्शन आलं होतं, बाकी काही नाही. पण तू आता असाच वागा शहाण्यासारखा. म्हणजे कसं ग? म्हणजे असं जसं तू आता वागतोयस. कोणालाही कॉन्टॅक्ट करायचा नाही, आपलं सरप्राईज कुठेही लीक करायचं नाही आणि मी जसं सांगते तसंच वागायचं. हा, हे आपल्याला एकदम छान जमू शकतं. दॅट्स लाईक माय गुड बाबा. बरं, मी तुला सगळ्या तयारीचे फोटोज पाठवेन, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. राधा, तू असलीस ना की आपल्याला कसलंच टेन्शन नसतं ग. पण आपल्याला ना तुझं टेन्शन येतं का? आपल्याला सांग, तू आणि कबीर काय झालं ग? काय बिनसलं तुमच्यामध्ये? तुला कसं माहिती? आणि नाही, अरे बाबा असं काहीच नाही. राधा, आपण बाप आहे तुझा. आपल्याला ना सगळं कळतं. आपल्याला ना तुझ्या डोळ्यातनं कळतं. नाही, असं काहीच नाहीये. ते आमचं भांडण असं होतच राहतं आणि 2 दिवसांनी परत पॅचअप होतं. सो डोंट वरी. बरं ऐक ना, मला तुझ्या कपड्यांसाठी मेजरमेंट्स घेऊ दे. तुझ्या लग्नासाठी ना आपण छानस असं साधंसं काहीतरी ट्रेडिशनल वेअर घेऊया आणि रिसेप्शन घरगुती पद्धतीनेच करू. पण हा, त्याच्यासाठी आपण वेस्टर्न आउटफिट्स घेऊया. तुला चालेल ना? बस काय राधा, तुला चालेल ना म्हणजे आपल्याला पण चालेल. आपल्याला एकदम आवडेल ते. बरं मग चल उठ, आपण पटकन मेजरमेंट्स घेऊया. चल. बरं. अरे चल उठ पटकन, असं काय बसूनच उठ 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 उठ. राधा, राधा, राधा.
राधा, असं आपल्याला आता जाम बरं वाटतंय ग. कुठली पोरगी आपल्या बापासाठी एवढं करेल? राधा, तू आपल्यापेक्षा वयाने लहान आहेस, आपण मोठा आहे तुझ्यापेक्षा. पण खरंच सांगतो, आपण तुझे उपकार ना कधीच विसरू शकत नाही. तुला वाटलं तरी तू विसरू शकणार नाहीस माझे हे उपकार. राधा, आता आपल्याला ना तुला खुश बघायचंय. बरं चल, मी तुला फोटोज पाठवते, तोपर्यंत तू सगळं एन्जॉय कर मस्त. ओके? मोनिका मॅमना मिस करतोयस ना? मग एक गाणं आहे. कुठलं? तुमसे जुदा होकर मुझे दूर जाना है, पल भर की जुदाई फिर लौट आना है. ओके, बाय. उगाच रडून पाया पडून स्वतःचा वेळ वाया घालवू नका, कारण याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाहीये. प्लीज या आता. याके बास झालं रडणं. तू सत्या, मी सांगितलं ना मी नाही जाणार म्हणून इथून. कशाला वागता असं? कशाला माझ्या देव आणि डॉलीचं मन दुखवता? अहो माझं राहू द्या, पण निदान त्या पोरीसाठी तरी. माझ्या मुलीचं चांगलं वाईट मला नीट कळतं, तुम्ही सांगायची आवश्यकता नाहीये. आणि आमच्या आनंदात सहभागी होता येत नसेल तर विरजण तरी घालू नका. या आता. आके चल. ते तुझ्या रडण्याने कोणालाच पाजर फुटणार नाही. दगड झालेत सगळे. तू चल ना. नाही सत्या, माझ्या देवासाठी माझा जीव गेला तरी चालत, पण मी इथून आणार नाही. मला आमच्या घरात तमाशे नकोय. प्लीज जा आता. आके चल इकडे. सत्या, मी हात जोडते, पाया पडते, पदर पसरते. हो, मी तुमच्याशी आतापर्यंत जे वागले ते बोलले त्याची शिक्षा मला द्यावं, माझ्या देवाला नका. त्याचं लग्न लावून द्या, त्यांच्यावर अन्याय करू नका. डॉलीबाई, आपल्याला माहिती आहे तुम्ही आपला शब्द कधीच नाही मोडणार. आपल्याला हे पण माहिती आहे आपला रस्ता कठीण आहे, पण आता मागे फिरू नका. तुम्ही जो डिसिजन घेतला आहे तो आपल्याला कळला आहे आणि आपल्याला खात्री आहे तुम्ही तुमचा निर्णय आता बदलणार नाही. डन. देवा, का असं मुद्दाम वाटताय हो माझ्याशी? मला त्रास झाल्याने आनंद मिळतो का हो तुम्हाला? एवढंच जर असेल तर माझ्या समोर येऊन द्या ना मला नकार. चालेल, मला मी सगळं सहन करायला तयार आहे, पण हे असं छळू नका मला प्लीज. माझा डिसिजन झालाय आणि आता तो नाही बदलणार. आय प्रॉमिस. आता तरी या देवा, प्लीज या. अक्का, तुम्ही शांत व्हा. हे बघा. अहो ऐका ना. ओ ऐक. आता तुम्ही बऱ्या बोलानं इथून नाही गेलात ना तर मी पोलिसांना बोलवीन. अहो असं करू नका. हो, आपल्या पोरांसाठी तरी ऐकाव. त्यांचं एकमेकांवर लय प्रेम आहे. अक्का थांब, तू चल. सत्या थांब, तू बोलू दे मला. सारखं सारखं अडू नको.
का तुम्ही असं करता? ऐका ना, एकदा तरी ऐकाव. माझ्या चुकीची शिक्षा माझ्या पोराला देऊ नका. किती वेळा तुम्हाला तेच तेच सांगते मी. स्टॉप इट आय सेड. जेवढा माझा तमाशा तुम्ही केलाय तेवढा बास झाला. माझ्या आयुष्याचे निर्णय मला घ्यायचे, नाही ते आता मी घेणार. बरं झालं डॉली तू आली. तू तुझ्या तोंडाने तुझ्या आईला सांग तुला देवावर लग्न करायचंय. आता तरी नाही म्हणू नका हो. अक्का प्लीज थांबवायचं. मी विक्रांतशी लग्न करणार. उद्याच आमची एंगेजमेंट होईल आणि येत्या 2 दिवसात आमचं लग्न. ए मोनिका, तुला कळत कसं नाहीये? तू तू पुन्हा एकदा विचार कर ना. मी नीट विचार केले आणि मी हे डिसिजन घाईघाईत घेत नाहीये. हे डिसिजन तू घाईत घेत नाहीयेस यावर विश्वासच नाहीये माझा. माझ्यावर तरी विश्वास आहे तुझा? नाहीये, कारण मी ज्या मोनिकाला ओळखतो ना ती तू नाहीयेस. नाहीये मी ती. दुसऱ्यांचा विचार करणारी, स्वतःचा डिसिजन स्वतः न घेणारी, कुणालाही हर्ट करायच्या आधी 10 वेळा विचार करणारी नाही आता मी ती. मी स्वतःचा विचार करणारी आता. टू बी व्हेरी फ्रँक विकी, मी का अधिकार देऊ कोणाला तरी मला हर्ट करण्याचा? अरे पण तू स्वतःला हर्ट करतेस त्याचं काय? आणि आय नो या गोष्टीचा तुला खूप त्रास होतोय. देवा सापडण्याचे चान्सेस आता खूप आहेत. त्यामुळे प्लीज प्लीज पुन्हा एकदा विचार कर प्लीज. पुन्हा पुन्हा तेच सांगून आणि तेच विचारून काही होणार नाही. माझं डिसिजन झालंय आणि ते फायनल आहे. मोनिका, मला अजूनही वाटतंय की तू अजून थोडा वेळ घे ना. प्रश्न माझा आणि देवांचा आहे. त्यांनी त्यांचं डिसिजन घेतलं, माझं डिसिजन घेतलंय. आता कुठल्याच गोष्टीसाठी वेळेची गरज नाही. डोंट मेक प्रॉमिस व्हेन यू आर हॅपी अँड डोंट टेक डिसिजन व्हेन यू आर अँग्री. प्लीज मोनिका, माझ्यासाठी एकदा शांत डोक्याने विचार कर ना. मला एक गोष्ट कळतच नाही विकी. आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो, आपलं सर्वस्व त्याला देतो आणि तो त्या गोष्टीचा काहीही विचार न करता निघून जातो. फक्त देवांनीच माझ्यावर प्रेम केलं असं नाहीये ना, पण तर त्यांच्यावर प्रेम केलं. काय मिळालं मला हर्ट करणं इतकं का सोपं आहे? निघून गेले ना मला सोडून. आणि मी खरंच खूप प्रेम करते त्यांच्यावर आणि म्हणूनच त्यांची वाट बघत होते. नाही माहिती मला, पण त्यांची हीच इच्छा आहे तर ठीक आहे, मी एक्सेप्ट केलंय. यात त्याची काहीतरी बाजू असेल ना, ती समजून घे ना जरा. काही आता समजून घ्यायचं नाहीये मला. आणि देवांनी त्यांचं डिसिजन घेतलंय, मी माझं डिसिजन घेतलंय. हा, पण आता डिसिजन तुला घ्यायचंय. तू विचार कर. तुलाही मला हर्ट करायचंय, कारण तो हक्क तर सगळ्यांकडेच आहे. मोनिया, तू डिसिजन घे. ओके, तू शांत हो प्लीज.